एक डॉक्टर म्हणून गेली 25 वर्ष प्रॅक्टिस करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे जेव्हा कोणत्याही घरातला पुरुष आजारी पडतो तेव्हा त्या घरातलं प्रत्येकजण त्याच्या सेवेला रुजू होतं. त्याच्या प्रत्येक गोष्टीची आहार, पथ्यपाणी, औषधपाणी, व्यायाम, विश्रांती या सगळ्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्याच्या आयुष्यातली प्रत्येक स्त्री म्हणजे आई असेल, बहीण असेल, बायको असेल किंवा मुलगी, तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याची काळजी घेते. पण त्याच वेळी जर त्या घरातली स्त्री आजारी पडली तर असं चित्र दिसत नाही. म्हणजे तो पुरुष त्याच्या कामात बिझी असतो, त्याला घरात तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशी कारणं त्याच्याकडे असतात. तिने स्वतःशी स्वतः काळजी घ्यावी, जमेल तेवढी विश्रांती घ्यावी, आठवणीने स्वतःशी स्वतः औषधं घ्यावी, स्वतःचं पथ्यपाणी स्वतः सांभाळावं, हे सगळं त्या स्त्रीकडून अपेक्षित असतं. आणि त्याच वेळी तिच्या घरात तिची मुलगी, बहीण, आई किंवा सासू असेल तरी त्यांच्याकडूनही तिची काही फारशी सेवा केली जात नाही. हा भेद डॉक्टर म्हणून मी प्रत्येक वेळी अनुभवलाय. अगदी इलाज करण्यात सुद्धा बायको जेवढ्या तत्परतेने पुरुषासाठी निर्णय घेऊन त्याचा इलाज करते तेवढ्या तत्परतेने कोणताही नवरा बायकोचा इलाज करत नाही. हे मी बोलते तेव्हा बरेच जणांच्या भुवया उंचावतील, पण हा माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. ती स्वतःकडे लक्ष देत नाही, ती पथ्य पाळत नाही म्हणून तिला असं झालंय, 4 दिवस विश्रांती घेतली की होईल बरी, अशी कारणं पुरुष सांगतात, म्हणजे नवरे सांगतात. पण तेच जर नवऱ्याच्या बाबतीत काही डॉक्टरांनी इलाज सुचवला तर अगदी घर गहाण टाकून सुद्धा बायका त्याचा इलाज करतातच. सुशिक्षित असो, अडाणी असो, बाई नवऱ्याला जगवण्यासाठी झटते. आणि या फरकामुळे मला कधी कधी खरंच खूप वाईट वाटतं आणि कसली सामाजिक जागरूकता असं सुद्धा मनात येऊन जातं.